विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेच्या दृष्टीने आकार फाउंडेशन नागपूरतर्फे फ्री डेमो क्लासेस सध्या आपण चालू केलेले आहोत आणि ते 4 जुलैपासून रेग्युलर बॅचेसला आपण सुरुवात करीत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जीएसच्या दृष्टीने राज्यसेवा पेपर 1 मधला पहिला पेपर, या जीएसच्या दृष्टीने इतिहासाला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि इतिहासाचे तिन्ही कालखंड आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये असल्यामुळे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक या तीनही कालखंडाची विस्तृत माहिती असणे आवश्यक आहे। आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्राचीन भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा कालखंड किंवा महत्त्वाचा एक भाग अभ्यासणार आहोत आणि या भागावर मागच्या 3 ते 4 वर्षांमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्या प्रश्नांवरही एक नजर टाकणार आहोत। सोबतच येणारी काही दिवसावर येऊन ठेपलेली जी राज्यसेवा परीक्षा आहे या परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जातील याचाही एक आढावा आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहोत। तर मी प्राध्यापक श्रीकांत बुराडे तुमचं सर्वांचं महाराष्ट्रातल्या स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बनू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं या ठिकाणी स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, मगध प्राचीन भारतातील एक शक्तिशाली केंद्र जिने जवळपास 700 ते 800 वर्ष संपूर्ण उत्तर भारतामध्ये आपला एकछत्री अंमल निर्माण केला। हे मगधचं जे साम्राज्य आर्यांच्या रूपामध्ये आपल्या भारतात उभं राहिलं, या मगधच्या साम्राज्याला भारताचा सगळ्यात मोठा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे। जगामध्ये भारत सोने की चिडिया म्हणून प्रसिद्ध होता ते या मगधच्या साम्राज्यामुळे किंवा या मगधच्या साम्राज्यामध्ये जी राजघराणे निर्माण झाली या राजघराण्यांमुळे भारत हा प्राचीन काळात अतिशय बलशाली, शक्तिशाली, समृद्ध असा देश दिसून येतो। जवळपास 6 राजघराण्यांनी मगधच्या गादीवर आपला दबदबा, आपली सत्ता स्थापन करून भारताला पुढे नेण्याचं काम केलं। हे 6 घराणे कोणते तुमच्या समोर स्क्रीनवर आहेत। शिशुनाग घराणे इसवी सन पूर्व 642 ते इसवी सन पूर्व 364 म्हणजे साधारणतः 350 वर्ष मगधच्या गादीवर शिशुनाग घराणं होतं। त्यानंतरचा कमी वेळासाठी का असेना परंतु नंद घराण्याची सत्ता या ठिकाणी स्थापन झालेली आपल्याला दिसत आहे। इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 322 अल्पकाळ राहिली। त्यानंतर एक मोठं घराणं, प्रचंड शक्तिशाली घराणं या ठिकाणी उदयाला आलं, ते म्हणजे मौर्य घराणं। मौर्य घराणं प्राचीन भारताच्या इतिहासात अतिशय महत्त्वाचं आहे। राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन, भाषिक, प्रशासनाच्या दृष्टीनं मौर्य घराणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि यावेळेचा जो राज्यकारभार आहे किंवा एकंदरीत त्यावेळेची सामाजिक, राजकीय, आर्थिक स्थिती आहे त्या स्थितीचा प्रभाव आजही आपल्यावर कुठे ना कुठे पडलेला आपल्याला दिसतो। कारण की याच काळामध्ये कौटिल्य उर्फ चाणक्य याने अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला आणि तो ग्रंथ आजही आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शक ठरतो। मौर्य घराणं इसवी सन पूर्व 322 ते इसवी सन पूर्व 185 या वर्षामध्ये या मौर्य घराण्याची सत्ता आपल्या उत्तर भारतामध्ये स्थापन झाली। त्यानंतरचं पुन्हा अल्पकाळ असलेलं शुंग घराणं इसवी सन पूर्व
185 ते इसवी सन पूर्व 73. त्यानंतर कण्व घराणं हे सुद्धा अल्पकाळाचं घराणं ठरलं. इसवी सन पूर्व 73 ते इसवी सन पूर्व 28 या काळासाठी हे कमी कालावधीसाठी हे कण्व घराणं मगधच्या गादीवर आलं आणि या मगधच्या साम्राज्याला लाभलेलं शेवटचं घराणं जी या 6ही घराण्यामध्ये सर्वाधिक जास्त शक्तिशाली, समृद्ध आणि भारताला अच्युत शिखरावर नेणारं असं घराणं गुप्त घराणं. गुप्त घराण्यालाच भारताचं सुवर्णयुग असं म्हटलं जातं. या कालखंडाला इसवी सन 320 ते इसवी सन 490 एवढी वर्ष, साधारणतः 170 वर्ष मगधच्या गादीवर गुप्त घराण्याने राज्य स्थापन केलं. आता या मगधच्या गादीचा अभ्यास करत असताना आपल्याला 1 बाय 1 एक एक घराण्याचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. यापैकी जर बघितलं तर शिशुनाग घराणं, नंद घराणं, शुंग घराणे, कण्व घराणं हे अल्पकाळाचे घराणे ठरले, तर मौर्य घराणं आणि गुप्त घराणं हे एक प्रमुख आणि जास्त बलशाली असलेले घराणे मगधच्या गादीला लाभलेले आपल्याला दिसून येईल. तर एक एक घराण्याचा या ठिकाणी अभ्यास करूया. चला, मगधच्या गादीला लाभलेलं पहिलं घराणं. आता आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये हे घेतलं होतं की 16 महाजनपदांमध्ये मगध हे एक महाजनपद होतं. परंतु या मगधाच्या गादीवर आलेल्या सत्ताधीशांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर, बुद्धी कौशल्याच्या जोरावर इतर बाकीच्या 15ही महाजनांना किंवा जी राजघराणी होती बाकीची, त्या राजघराण्यांना आपल्या ताब्यात किंवा नियंत्रणात ठेवण्याचं काम या मगधच्या गादीने केलेलं आपल्याला दिसून येईल. तर पहिलं घराणं आहे इसवी सन पूर्व 642 ते इसवी सन पूर्व 364, साधारणतः 300 वर्ष मगधच्या गादीवर ज्यांनी प्रथमतः सत्ता स्थापन केली ते होतं शिशुनाग घराणं. आता शिशुपाल घराणं याचा संस्थापक होता शिशुनाग. शिशुनागमुळे या घराण्याला शिशुपाल घराणंही म्हटलं जातं, शिशुनाग घराणंही म्हटलं जातं. सगळ्यात पहिल्यांदा या शिशुनागने आपली राजधानी ठेवली होती कुशाग्रपूर. हे सुद्धा बिहारमधील एक ठिकाण आहे. सगळ्यात पहिल्यांदा छोट्या रूपामध्ये हे राजघराणं उदयाला आलं. परंतु याच पिढीतील 5वा राजा प्रजेतसेन याने मात्र आपली राजधानी कुशाग्रपूरवरून गिरिव्रज या ठिकाणी आणली. म्हणजेच मगधच्या गादीचा जर आपण या ठिकाणी इतिहास घेतला तर सगळ्यात पहिली राजधानी त्यांची कुशाग्रपूर दिसून येईल. दुसरी राजधानी मात्र नंतर त्यांनी शिफ्ट झालेली राजधानी ही गिरिव्रज दिसून येईल. त्यानंतर प्रजेतसेनचा धाकटा मुलगा गादीवर आला, ज्याचं नाव होतं बिंबिसार. या शिशुनाग घराण्यातील सर्वात चर्चित असा राजा, ज्याला इतिहासामध्ये शिशुनाग घराण्यामध्ये सर्वात जास्त मान सन्मान दिला जातो, तो राजामध्ये बिंबिसार राजा. हा प्रजेतसेनचा धाकटा मुलगा होता, छोटा मुलगा होता. परंतु छोटा मुलगा असूनही जबाबदार, शिस्तप्रिय, समजूतदार आणि तेवढाच युद्धकलेमध्ये निपुण होता. त्यामुळे या मुलाने आपल्या नंतर आपल्या घराण्याची जबाबदारी घ्यावी अशी इच्छा बिंबिसारची होती. परंतु जी मोठी मुलं होती, प्रजेतसेनची बाकीची जी मोठी मुले होती, यांना मात्र आपल्या लहान भावाने, आपल्या धाकट्या भावाने आपल्या समोर राजगादी घ्यावी यासाठी हे मुलं बिंबिसारचा द्वेष करू लागले, त्याचा राग करू लागले. म्हणून राज्य कोणते असं आपल्याकडे प्राचीन भारतापासून जर आपण विचार केला तर आता आधुनिक भारतापर्यंत खुर्चीचा मोह कुणालाही सुटलेला नाही. आजही आपल्याकडे
वडिलांच्या ठिकाणी प्रत्येक मुलगा दावा ठोकलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे बिंबिसारच्या जीवाला काही बरं वाईट होऊ नये, त्याचे मोठे भाऊ त्याला काही वाईट करू नये, यासाठी प्रजेतसेनने त्याला गुप्तपणे राज्याच्या बाहेर पाठवलं आणि आपली ओळख मिटवली की बिंबिसार हा प्रजेतसेनचा मुलगा आहे. हे लोकांना माहीत नव्हतं. पुढे बिंबिसार व्यापार करू लागला एका स्त्रीसोबत, जिचं नाव होतं सुनंदा. या सुनंदासोबत त्याचं काय झालं, लग्न झालं. आता या ठिकाणी प्रजेतसेन आजारी पडला, आपल्या शेवटच्या घटका मोजू लागला. आणि या शेवटच्या घटका मोजत असताना त्याने बिंबिसारला निरोप पाठवला की बाबा रे, आता माझे शेवटचे दिवस राहिलेले आहेत आणि माझी मनोमन अशी इच्छा आहे की या जी राजगादी मगधमध्ये गिरिव्रज ठिकाणी निर्माण झालेली आहे, या राजगादीचा तू आता ताबा घे आणि हे राज्य तू चालव. प्रजेतसेनची अखेरची इच्छा बिंबिसार राजा व्हावा ही होती. मात्र लहान असताना जेव्हा बिंबिसारला राजा बनवण्याचं ठरवलं प्रजेतसेनने, तेव्हा त्या बिंबिसारच्या राजा होण्याला इतर भावांचा विरोध होता. मात्र यावेळी त्यांनी मात्र विरोध केला नाही, कारण पिता पुत्रांची हृदयस्पर्शी भेट आणि प्रजेतसेनची असलेली अखेरची इच्छा. त्यामुळे मोठ्या मुलांनी मोठ्या मनाने बिंबिसारला राजगादी दिली आणि बिंबिसार अशा पद्धतीने गादीवर आला. बिंबिसार हा या शिशुनाग घराण्यातला सगळ्यात चर्चित, प्रसिद्ध आणि पराक्रमी असा राजा निघाला. अंगदेशावर स्वारी केली, अंगदेश जिंकून आपल्या राज्याला जोडला. गौतम बुद्धाच्या आदेशाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला, राजाश्रय दिला बौद्ध धर्माला सगळ्यात पहिल्यांदा. त्यामुळे राजाश्रयाच्या बळावर पुढे बुद्धाने सांगितलेला मार्ग म्हणजे गौतम बुद्धांचा मार्ग म्हणजेच बौद्ध धर्म फार वेगाने उत्तर भारतामध्ये पसरला, फार प्रचंड वेगाने. इतक्या वेगाने भारतामध्ये पसरला की वैदिक धर्म मागे पडला. वैदिक धर्म म्हणजेच हिंदू धर्म हा मागे पडला. मात्र काही जैन ग्रंथकार असे आपल्याला सांगतात, काही ठिकाणी संदर्भ दिला जातो की पुढे बिंबिसारने बौद्ध धर्माचा त्याग करून जैन धर्माचा काय केलेला आहे, स्वीकार केलेला आहे, असं काही ठिकाणी आपल्याला दिसते. त्याने चोख प्रशासन व्यवस्था ठेवली, स्वतःची नाणी पाडली, त्याच्या एका बाजूला सर्प दुसऱ्या बाजूला शंख होता, व्यापाराला चालना दिली, जहाज मार्गाने अरबस्तानशी व्यापार सुरू केला, इराक, इराण या देशांशी. विद्येचा आश्रयदाता होता, शिल्पकला, चित्रकला, खोदकाम या सगळ्या क्षेत्रामध्ये राज्य पुढे गेलं. उत्कृष्ट राज्य व्यवस्था सुरू केली, त्यासाठी त्यांनी राजमंडळ स्थापन केलं. उत्कृष्ट असे ज्ञानी, सज्ञानी व्यक्ती, अनुभवी व्यक्ती आपल्या राज्याच्या दरबारात त्याने ठेवले, त्याला तो राजमंडळ म्हणत असे. आणि बिंबिसार एक लोकशाही युक्त राजा होता. आता आपण म्हणतो की प्राचीन भारतात, मध्ययुगीन भारतात आपण लोकशाही हा शब्द कसा वापरू शकतो, हे बघा. अधिकाऱ्यांची निवडणूक जनतेकडून, त्यासाठी वेगवेगळे मतदारसंघ. आज आपल्याला मतदारसंघ दिसतात, जनतेद्वारे ते निवडले जातात, म्हणजे लोकशाही ना. पण हा एक राजा होता, परंतु लोकशाहीच्या रूपाने काम चालवायचं. तर अशा प्रकारे बिंबिसारने अतिशय सुंदर असं राज्य मगधच्या गादीचं चालवलेलं आपल्याला दिसून येईल. परंतु बिंबिसारचं बालपण संघर्षात गेलं. त्याला राजगृहाच्या बाहेर जावं लागलं, सामान्यपणे जीवन जगावं लागलं. त्यानंतर त्याचं म्हातारपण सुद्धा, म्हणजे जीवनाचा सुरुवात आणि जीवनाची शेवट अतिशय कष्टप्रद झाली. कारण त्याचा तापट मुलगा, बिंबिसारचा तापट मुलगा होता कुणिक.
अतिशय तापट रागीट असा व्यक्ती कुणिक. कुणिक असा एक राजपुत्र की जो कुणालाही माफ करत नव्हता आणि त्याने आपल्या जीवनाचं एक नवीन ध्येय ठेवलं होतं की जो येईल त्याला सपाट करत जाणे. शत्रूच ठेवायचा नाही, शत्रू नकोच, असेल तर त्याला संपवा. त्यामुळे या कुणिकच्या भीतीने त्याला कोणीही शत्रू उरला नाही किंवा जे शत्रू होते ते त्याचे मित्र बनले. म्हणून पुढे इतिहासात या कुणिकला इतिहासकार एका विशेषणाने सुशोभित करतात आणि त्याचं इतिहासात मधलं प्रसिद्ध नाव आहे अजातशत्रू. पुढे आपल्या मराठी भाषेत हा एक अलंकारिक शब्द बनलेला आपल्याला दिसेल. अजातशत्रू म्हणजे ज्याला कुणीही शत्रू नाही असा. तर या कुणिकने छोट्याशा भांडणावरून आपल्या वडिलांनाच तुरुंगात टाकले, बेड्या ठोकल्या, जेलमध्ये टाकलं, तुरुंगात टाकलं. परंतु पुढे कुणिकला पश्चाताप झाला की आपण वडिलांशी वाईट पद्धतीने वागलेलो आहोत. त्यामुळे वडिलांच्या पायातील बेड्या तोडण्यासाठी हातात कुऱ्हाड किंवा परशू घेऊन तो तुरुंगाकडे जाताना बिंबिसारला दिसला. आता आपल्या मुलाने आपल्यालाच तुरुंगात टाकलेला आहे, आपल्यालाच अशी अपमानास्पद वागणूक दिलेली आहे आणि तोच मुलगा हातात परशू घेऊन जेव्हा आपल्याकडे येतो आहे तेव्हा बिंबिसारला असं वाटलं की हा मुलगा कदाचित माझी हत्या करण्यासाठी येत आहे. परंतु कुणिकला पश्चाताप झाला होता. कुणिक आपल्या वडिलांच्या पायातील बेड्या तोडण्यासाठी परशू घेऊन येत होता. परंतु इथं गैरसमज झाला आणि मुलाच्या हातून खून होऊन मरण्यापेक्षा स्वतःचे डोके दगडावर आपटून बिंबिसार या महान शिशुनाग घराण्यातील राजाने काय दिला, आपला जीव दिला, आपलं जीवन नष्ट केलं आणि अशा प्रकारे एका मोठ्या राजाचा शेवट झाला. कुणिक बिंबिसारच्या मृत्यूनंतर त्याचा तापट मुलगा कुणिक, ज्याला इतिहासामध्ये इतिहासकार अजातशत्रू म्हणून ओळखतात, त्याचा संदर्भ बघूया. शिशुपाल घराण्याच्या गादीवर आलेला नंतरचा राजपुत्र. हे ऐतिहासिक अशा दाखल्यावरून घेतलेले त्यांचे फोटो आहेत, ऐतिहासिक अशा दाखल्यांवर. चला, बिंबिसारच्या चिलना नावाच्या राणीपासून झालेला मुलगा. अतिशय तापट, तितकाच महत्वाकांक्षी, तितकाच पराक्रमी. मी तुम्हाला सांगितलं ना की आपला शत्रूचा पूर्णपणे बिमोड करणे, एकतर शत्रूला संपवणे नाहीतर शत्रुत्व संपवणे, त्याला मित्र बनवणे. म्हणून अजातशत्रू. कोसल आणि वैशाली जिंकले. मगध राज्याच्या मध्यवर्ती एक नवीन राजधानी स्थापन केली. ज्या राजधानीला आपण मगधची राजधानी म्हणून ओळखतो, पाटलीपुत्र, भारतातील सगळ्यात शक्तिशाली असं ठिकाण, प्राचीन भारताच्या इतिहासामधलं अतिशय शक्तिशाली असं ठिकाण, ज्याला पाटलीपुत्र असं म्हणतो. पुढे हेच शहर आपल्या आधुनिक देशामध्ये पटना या नावानं आहे. हे पटना सध्या बिहार राज्याची राजधानी आहे. ऐतिहासिक शहर आहे. या शहराचा एक वेगळा इतिहास आहे. जबरदस्त असा इतिहास या पटना शहराचा आपल्याला दिसून येतो, ज्याचं नाव होतं प्राचीन काळामध्ये पाटलीपुत्र. आज आपल्याला दिसून येईल की आपल्या देशामध्ये असे काही शहरे आहेत की ज्यांचं प्राचीन नाव वेगळं आहे. आधुनिक काळाच्या ओघामध्ये त्यांची नावं चेंज झालेली आहेत. पुढे इस्लामच्या सत्तेनंतर फार वेगाने शहरांचे नामकरण झालेले आहे.
हा प्रवाह आतापर्यंत सुरू आहे. म्हणजे युपीमध्ये तुम्ही बघितले असाल की योगी आदित्यनाथांनी बऱ्याच जी नावे मुस्लिम शासकांनी स्वतःच्या नावावर किंवा त्यांच्या प्रतीकावर ठेवण्यात आलेली होती, त्या नावांचं जुनं नाव त्यांना प्रदान करण्याचा सपाटा सुरू केलेला होता किंवा आहे. आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये अधूनमधून अहमदनगर आणि औरंगाबाद या 2 शहरांचं नामकरण करा. म्हणजे औरंगाबादला संभाजीनगर आहे, आत्ताची लेटेस्ट आहे. लेटेस्ट 2 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांची सभा, मुख्यमंत्र्यांची सभा औरंगाबाद झाली, तिथेही हा विषय ज्वलंत होता. तर नावं लक्षात ठेवायची. तर पाटलीपुत्र ही नवीन राजधानी कुनिकने उर्फ अजातशत्रूने स्थापन केली आणि पुढे शेवटपर्यंत जोपर्यंत मगधची गादी शाबूत राहिली, जोपर्यंत मगधची गादी शाबूत राहिली तोपर्यंत मगधची राजधानी पाटलीपुत्रच राहिली. चला, उत्तरेस लिच्छवीवर स्वारी केली, सर्व राष्ट्रांचा बिमोड केला, म्हणून अजातशत्रू हे इतिहासात नाव अजरामर झालं. इसवी सन पूर्व 462 मध्ये त्याचा मृत्यू झाला. मात्र अजातशत्रूनंतर त्याच्यानंतर आलेले राजे, त्याचे वारसदार हे दर्शक, फक्त पाहणारे, बघणारे आणि उदासीन निष्क्रिय निघाल्याने सेनापती नंदने, बघा, सेनापती नंदने आपली सत्ता स्थापन केली. जगाचा इतिहास आहे की कुठल्याच घराण्यांनी कुठेच आयुष्यभर म्हणजे पूर्ण पिढ्यानपिढ्या राज्य केलेलं नाही. इतिहास आहे. अनेक राज्य आले, अनेक राज्य गेली, पण ते जाण्याचं कारण होतं की निष्क्रिय असलेली पुढची पिढी. हे मी लक्षात ठेवा. जिथं जिथं राजाचे वारसदार निष्क्रिय निघाले आहेत तिथे तिथे तख्ता पलट झालेला आहे. तख्ता पलट. इथे सुद्धा त्याला जो सेनापती होता नंद, त्याने अचूक टायमिंग साधलं की आता, आणि हे पदोपदी झालेलं आहे इतिहासात. हे एवढे घराणे बदलले. हे का बरं बदलले? कारण की हेच घडलेलं आहे की पराक्रमी राजाच्या नंतर कमकुवत राजा, निष्क्रिय राजा, उदासीन राजा, अपराक्रमी राजा. त्यामुळे संधीचा फायदा घेऊन कुठल्या तरी सेनापतीने, सरदाराने त्याचा नायनाट केला आणि स्वतःला प्रेझेंट केलं. स्वतःच्या घराण्याची सत्ता स्थापन केलेली आपल्याला दिसून येईल. तर अशा प्रकारे शिशुनाग घराण्यानंतर दुसरं घराणं जे मगधच्या गादीला लाभलं ते म्हणजे नंद घराणं. मी तुम्हाला आता सांगलं, संस्थापक कोण? नंदवर्धन. जो कोण होता? सेनापती. कोणाचा? कुनिक नंतर आलेल्या शिशुनाग घराण्यातील. परंतु टायमिंग साधलं. परंतु नंदवर्धन नंतर या घराण्यात एकूण 9 राजे झाले, म्हणून यांना नवनंद म्हटल्या जाते. परंतु पहिला आणि 9वा जर सोडले तर हे मधले जे राजे आहेत 2, 3, 4, 5, 6, 7, 8 नंबरचे, हे सगळे राजे फारसे त्यांनी वडिलांनी स्थापन केलेली सुद्धा टिकवली, परंतु फार भव्य दिव्य त्यांच्या काळामध्ये काही घडलेलं इतिहासामध्ये दिसत नाही. 9वा राजा हा महत्वाचा आहे. 9वा म्हणा किंवा शेवटचा म्हणा. 9वा राजा धनानंद हा महत्वाचा आहे. महत्वाकांक्षी पण तितका जुलमी, क्रूर, रानटी. कंबोज जिंकले, पैशाचा अतिशय लोभी, जनतेवर अनेक कर लावले, सोन्याच्या 9 राशी त्याने जमिनीत पुरून ठेवल्या, मोठे लष्कर उभारले. त्यामध्ये लष्करामध्ये 3000 हत्ती, 2000 रथ, 20,000 घोडदळ, 2 लाख पायदळ, प्रचंड मोठी फौज धनानंदाकडे होती. एक पॉवरफुल एम्पायर निर्माण करण्याचा प्रयत्न
या नंदाने केला आणि स्वतःही एक पॉवरफुल किंग बनण्याचं काम यानं केलेलं आहे. परंतु जो राजा लोभी असतो, जो राजा जुलमी असतो, हिटलर सुद्धा या जगामध्ये टिकू शकला नाही, तर हा धनानंद काही चीज आहे. चला पाहूया याचा इतिहास. शकदाल हा धनानंदाचा हुशार, पराक्रमी आणि एकनिष्ठ असा एक व्यक्ती होता. एकनिष्ठ होता बिचारा. कुणाशी? धनानंदाशी एकनिष्ठ होता. शकदालचे राज्य म्हणजे धनानंदाचे जे राज्य आहे नंदगाराचं, हे भरभराटीला आलं होतं. त्याचं कारण की हा शकदाल सैन्यांचं नेतृत्व करीत होता. शकदालमुळेच त्याचं राज्य हे भरभराटीला आलं होतं. याच्या दरबारात पाणिनी, वररुची आणि विष्णुगुप्त, बघा नाव बघा, पाणिनी व्याकरणाचे जनक, ज्यांनी संस्कृतचं व्याकरण निर्माण केलं, लिहिलं. वररुची एक अतिशय हुशार व्यक्ती, प्राध्यापक. आणि तिसरा आहे व्यक्ती विष्णुगुप्त. विष्णुगुप्त काय आयडिया आहे का कोणाला? विष्णुगुप्त कोण? कॉमेंट सेक्शन मध्ये टाका. विष्णुगुप्त कोण? अरे विष्णुगुप्त म्हणजे हा चाणक्य, तोच कौटिल्य, महेशदास असं जरी त्याचं नाव असलं, विष्णुगुप्त हे तिघेही तक्षशिलामध्ये प्राध्यापक होते. तक्षशिला गांधार राज्याची राजधानी, वायव्य भारत. परंतु या धनानंदाने या तिघांची बुद्धिमत्ता पाहून त्यांना आपल्या राज्यात आणलं आणि जे नालंदा विद्यापीठ होतं, प्रचंड मोठं आणि आपल्या भारतातील अतिशय मोठं विश्वविद्यालय नालंदा, या नालंदा विश्वविद्यालयामध्ये या तिघांना आमंत्रित केलं. परंतु तिघे प्राध्यापकच होते, परंतु बुद्धिमत्तेनं अतिशय हुशार, राजकारणामध्ये इंटरेस्ट घेणारे. पाणिनीने सोडून दोघांनी राजकारण केलं. म्हणजे कोण? वररुची आणि विष्णुगुप्त. पाणिनीने आपल्या साहित्यावर भर दिला, भाषेवर भर दिला. यांनी मात्र काय केलं? राजकारणामध्ये मोठा इंटरेस्ट केला. धनानंदाचं वागणं धनानंदाचं लोभीपणे वागणं, जनतेवर अनेक कर लादणं, हे मात्र या दोघांना पटलं नाही पटलं. त्यामुळे यांनी हळूहळू धनानंदाची जिरवण्यासाठी धनानंद आणि त्याचा सेनापती शकदाल यांच्यामध्ये भांडणे लावायला सुरुवात केली. लावली भांडणे. वररुचीने, विशेषतः वररुचीने धनानंदाच्या मनात शकदालच्या मनातील विष सुरू केलं. ज्या प्रकारे नंदने आपल्या राजाच्या विरुद्ध षडयंत्र करून राज्य मिळवलं, तशाच प्रकारे शकदाल सुद्धा तुमच्या विरोधात षडयंत्र रचित आहे आणि एक दिवस तो तुम्हाला गादीवरून पदच्युत करणार, असं विष धनानंदाच्या मनामध्ये या वररुची उर्फ कात्यायनाने भरलं. त्यामुळे धनानंद आणि शकदाल यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला. शकदालने आपला विश्वास आपल्या राजाला पटावा म्हणून आत्मयज्ञ केलं आणि स्वतःच्या मुलाकडून स्वतःचा
शिरवत करून घेतला. कशासाठी? की शकदाल घराणं बेईमान नाही, शकदाल घराणं स्वामीनिष्ठ आहे हे दाखवायचं होतं. पुढे झालेली चूक धनानंदाच्या लक्षात आली की आपण शकदालवर संशय करून फार मोठं नुकसान करून घेतलो. कारण की स्वामीनिष्ठ एकनिष्ठ असा सेनापती, पराक्रमी, प्रशासन व्यवस्था चोख ठेवणारा व्यक्ती आपण गमावलेला आहे हे त्याच्या लक्षात आलं. त्यामुळे धनानंदाने वररुचीवर चिडून जाऊन त्याला आपल्या राज्यातून काय केलं? हद्दपार केलं. हद्दपार केलं. एकच मिनिट. अशातच उत्तर भारतामध्ये एका बाजूला मगधचं राज्य फार जोरात, जोमात आणि शक्तिशाली बनत गेलं. पूर्वापार काळापासून या पश्चिम आशिया राष्ट्रांना भारताचा मोठा लोभ, भारताचं विशेष आकर्षण. हे पश्चिम राष्ट्र आहेत ना, विशेषतः मुस्लिम राष्ट्र आहेत, इराक, इराण, अफगाणिस्तान, तुर्कस्तान, उझबेकिस्तान, यांना भारताचं खूप आकर्षण. कारण की भारत सप्त सिंधूच्या प्रदेशाने, गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रेच्या नद्यांनी, विविध सांस्कृतिक संस्कृतींनी, परंपरेंनी नटलेला एक स्वयंस्फूर्ण देश, एक श्रीमंत देश, एक समृद्ध देश. त्यामुळे या देशावर आक्रमण करण्याची किंवा या देशावर राज्य चालवण्याची मनोवृत्ती या पश्चिम आशियाई देशांमध्ये आपल्याला दिसून येते. असाच एक ग्रीक राजा, ग्रीक राजा ज्याला अलेक्झांडर म्हटलं जातं, परंतु भारतीयांनी याचं नामकरण केलं सिकंदर. अतिशय जबरदस्त अशी व्यक्ती, पराक्रमी, महत्वाकांक्षी, विपरीत परिस्थितीतून मार्ग काढणारा व्यक्ती आणि जग जिंकायला निघालेला व्यक्ती. अवघ्या जगावर राज्य करायचं आहे. बघा, भारतावर पाश्चिमात्य लोकांची आक्रमण झाली. जसं एक कैश्रू आहे, खुश्रू, याने वायव्य भारतावर अफगाणिस्तान, गांधारावर स्वारी केली. एक दारियस नावाचा राजा होऊन गेला, त्याने सिंधवर स्वारी केली. परंतु या छोट्या स्वाऱ्या होत्या. मोठ्या स्वाऱ्या मात्र अलेक्झांडरच्या रूपाने झाला. परंतु या युरोपियन किंवा हे जे पश्चिम आशियाई राष्ट्र आहेत, यांच्या भारतावर आक्रमणातून काही झालं की इराक व हिंदुस्थान या देशामध्ये व्यापारी संबंध डेव्हलप झाले. कारण की एक राजा जेव्हा दुसऱ्या राज्यावर आक्रमण करतो, काही अटी शर्ती ठेवतो. व्यापाराच्या निमित्ताने लोकांचं येणं जाणं होतं, सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत होतात, भाषेमध्ये नवनवीन बदल होतात, भाषेचं संस्करण होतं. इराण लोकांची खरिष्ठ लिपी भारतात आली, जिला गांधार लिपी म्हटलं जातं. हा राज्यसेवा परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे मित्रांनो. वन लाईनर प्रश्नही एखादा येऊ शकतो की जी खरोष्टी लिपी आहे किंवा गांधार लिपी आहे, ही कोणत्या दोन देशांच्या सांस्कृतिक एकत्रीकरणातून निर्माण झालेली लिपी आहे? तर भारत, हिंदुस्थान आणि इराण हे त्याचं उत्तर. अलेक्झांडर याचा आपण पूर्वजीवनाविषयी आपण बघूया. मॅसिडोनियाचा राजा, दुसरा फिलिपचा मुलगा. मॅसिडोनिया एक संस्थान, एक राज्य इराणमधलं, आणि त्यामधला जो राजा होता दुसरा फिलिप, त्याचा मुलगा होता हा अलेक्झांडर. या अलेक्झांडरचा जन्म इसवी सन पूर्व 356 मध्ये झाला. अगदी बालपणापासूनच
युद्धकलेचं शिक्षणाचं एक चांगलं व्यसन या व्यक्तीला लाभलं. 13 वर्षापासूनच शिक्षणाचा सुरुवात केली. तलवार हे त्याचं अतिशय आवडतं शस्त्र होतं. बराबर एका पाठोपाठ एक देश जिंकायला त्याने सुरुवात केली. म्हणजे इराणच्या आजूबाजूला जेवढी राष्ट्र आहेत, छोटी मोठी जेवढी राज्य होती, ती सगळी राज्य या अलेक्झांडरने जिंकली. आता काही इतिहासकारांनी हे संदर्भ दिले आहेत, यामध्ये अतिशयोक्ती असू शकते, परंतु थोडीफार तरी आपली आयडिया त्या ठिकाणी क्लिअर होईल. आता आपणास जिंकण्यासाठी काहीच शिल्लक राहत नाही या विचाराने तो रडू लागायचा. लोक रडतात कसे? अरे कोणी आपल्यावर आक्रमण करेल यासाठी लोक चिंतेत असतात, आहे की नाही? एखादा राजा चिंतेत केव्हा असतो की कोणी आपल्यावर आक्रमण करू नये, परंतु हा चिंतेत कशाने असायचा की मला आक्रमण करण्यासाठी आता एकही देश नाही, आता कुठे आक्रमण करू. इतका जिगरबाज आणि महत्वाकांक्षी असलेला हा व्यक्ती. इराणवर आक्रमण केलं. इराण जिंकल्यानंतर त्यानं भारताच्या वैभवशालीची वार्ता ऐकली आणि भारतावरच आक्रमण किंवा हल्लाबोल केला. भारताचे मोठेपण मी तुम्हाला सांगतो ना, जगामध्ये प्राचीनतम संस्कृत्या, एक आहे इजिप्त संस्कृती, एक ग्रीक संस्कृती आणि दुसरी आपली भारतीय वैदिक संस्कृती, हिंदवी संस्कृती. तर भारताचा मोठेपण आपल्याला धुळीला मिळवायचं आहे. जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ ही ग्रीक संस्कृती आहे हे त्याला दाखवून द्यायचं होतं. म्हणून त्याने भारतावर काय केलं? आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. एक मोठी खेळी त्याने केली. ग्रीक संस्कृती विश्वविजयी झाली पाहिजे. ग्रीक संस्कृती ही जगामध्ये सर्वात उच्चतम स्तरावर गेली पाहिजेत, ही त्याची महत्वाकांक्षा होती. त्यामुळे त्याने या सगळं महत्वाकांक्षेमुळे, इच्छाशक्तीपायी, वसाहतवादी धोरणापायी, साम्राज्यवादापायी भारतावर आक्रमण केलं. परंतु भारतात यायला निघालेल्या या अलेक्झांडरने आजूबाजूच्या सर्व राज्यांना अंकित करायला सुरुवात केलं. त्याची पराक्रम, त्याची फौज हे सगळं बघून भारतीय राजे घाबरले वायव्येकडचे आणि भराभर त्याला शरण जाऊ लागले. परंतु एक व्यक्ती असा होता भारतातील जो अलेक्झांडर उर्फ सिकंदर ला शरण गेला नाही. नाही गेला शरण, नाही टेकले हात, संघर्ष केला. एक आव्हान उभं केलं अलेक्झांडर पुढे आणि तो व्यक्ती होता राजा पौरव, स्वाभिमानी पौरव, झेलम देशाचा राजा पौरव. हा अलेक्झांडरला शरण गेला नाही. उलट सिकंदराला मात देण्यासाठी त्यांनी काश्मीरच्या राजाची मदत घेतली. शेजारच्या काही लोकसत्ताक प्रतिनिधींना एकत्र आणलं आणि 93 बलाढ्य सैनिक तयार केले. पुढे अलेक्झांडरने पेशावरच्या राजाला अष्टकराज, पेशावरच्या राजाचा पराभव केला. पुष्पकलावतीच्या राजाचा पराभव केला. राणी क्लिओफिस जी मशकावतीची राणी आहे, कित्येक दिवस झुंज दिली, परंतु या राणीचं अलेक्झांडर पुढे काही चाललं नाही. आणि अशा प्रकारे त्याची फौज आता ही भारतात दाखल झाली आणि आतमध्ये इकडे उत्तर भारताच्या मध्य भारतामध्ये येण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु पौरवने संघर्ष केला. पुढे झेलम नदी किनारी या दोनही सैनिकांची प्रचंड लढाई झाली आणि या लढाईमध्ये पौरवचा प्रतिकार कमी पडला, तोकळा पडला, फौज कमी पडली आणि या ठिकाणी पौरवचा पराभव झाला. पराभव झाल्याबरोबर पौरवला कैद करण्यात आलं आणि कैदेत असलेल्या पौरवला भेटायला अलेक्झांडर पोहोचला. कैदेत असताना पौरव
अतिशय जिगरबाज व्यक्ती, लढवय्या, भारत मातेचा सुपुत्र, 6.5 फूट उंचीचा आहे, उंचच उंच, धाड धिप्पाट, भव्य शरीरष्टी आणि तितकाच देखणा. पौरवला बघताच अलेक्झांडरला त्याच्याबद्दल एक वेगळ्या पद्धतीची सहानुभूती, एक आदर आणि आकर्षण निर्माण झालं. त्यामुळे अलेक्झांडरला विचारलं की हे मी तुला कसे वागवावे, मी तुला कसे वागवावे. पौरवचं उत्तर बाणेदारपणे म्हणाला, पौरव, जेव्हा एक राजा दुसऱ्या राजाला जसं वागवतो तसं वागवावे. तू माझ्याशी राजा, मी सुद्धा एका देशाचा राजा आहे, तू सुद्धा एका देशाचा राजा आहे. भलेही माझा पराभव जरी झाला असला तरी तू मला राजाप्रमाणेच वागवशील, अशा पद्धतीचा बाणेदार उत्तर पौरवने दिलं. आणि त्याच्या उत्तराने सिकंदर उर्फ अलेक्झांडरला पौरवचा बाणेदारपणा आवडला आणि मग त्याने पौरवचा स्वाभिमान, त्याचे राज्य परत केले राज्य. मैत्रीचा हात पुढे केला आणि पुढे चिनाब रावी नदी ओलांडली. परंतु पौरवच्या प्रतिकारामुळे काय झालं, अनेक दिवस, वर्षानुवर्ष हे अलेक्झांडरचे जे सैनिक आहेत हे आपल्या माय देशापासून भारतात दाखल झाले होते. येताना फार लांबचा प्रवास झाला, दिवस बदलले, ऊन, वारा, पाऊस, वादळ सगळ्यांच्या अंगावरून गेलं, सततचे युद्ध, त्यामुळे बिचारे थकले आणि पौरवने तर जबरदस्त प्रतिकार दिला. त्यामुळे या अलेक्झांडरच्या सैनिकांमध्ये जो जोश होता, जो उत्साह होता, जी ताकद होते, तो जोम हळूहळू कमी होऊ लागला. बघा, स्वदेशापासून दूर, आपल्या आप्तांपासून, बायको मुलांपासून, आई वडिलांपासून दूर असलेले सैनिक, उन्हाळा, कष्टपट जीवन, स्नेहीसोबतचे बरेच सैनिक मृत्युमुखी पडले आणि मगधच्या साम्राज्याचे आव्हान. त्यामुळे सैनिक मायदेशी परतण्याचा आग्रह करू लागले. जग जिंकायला निघालेल्या या सिकंदराला फार मोठा धक्का या ठिकाणी बसला. त्याच्या महत्वाकांक्षा ह्या जागच्या जागी विरून गेल्या. त्यामुळे सैनिकच जर तयार नाही तर राजा काहीच करू शकत नाही. शेवटी सैनिकापुढे अलेक्झांडरला झुकावं लागलं आणि त्याने परतीचा प्रवास सुरू केला. आणि दुर्दैवाने परतीच्या प्रवासात असतानाच म्हणजे परती जात असताना यांनी ज्या ज्या राजांचा पराभव केला होता, ज्यांच्यावर दबाव टाकला होता, ते सगळ्याचे दुश्मन बनले होते. आणि या परतीच्या प्रवासातच अलेक्झांडरचा खून झाला आणि त्याचा मृत्यू झाला. पण पौरवचं या ठिकाणी विशेष कौतुक आपल्याला करावं लागेल. त्याचं कारण असं की जर पौरवने सपशेल शरणागती जर पत्करली असती, अलेक्झांडर पुढे लोटांगण घातलं असलं, तर पुढे मात्र मगधवर आक्रमण करणे हे जास्त जोखमीचं नसतं, संघर्षाचं नसतं. परंतु पौरवने प्रतिकार केला, त्यामुळे बरेच वेळ त्याला तिथं वायव्य भारतातच थांबावं लागलं. सैनिक थकले आणि सैनिक थकल्याने त्याला परत मायदेशी जावं लागलं. म्हणून पौरवचं आपल्या देशाच्या प्राचीन भारताच्या इतिहासात एक सुवर्ण असं नाव या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागेल, राजा पौरव, झेलम देशाचा राजा. परंतु सिकंदराच्या स्वारीनं काय परिणाम झाले? भलेही सिकंदराला भारत जिंकता आला नाही, परंतु काही परिणाम झाले. भारत आणि पश्चिमी जगाचे संबंध या ठिकाणी डेव्हलप झाले, व्यापार वाढला, पौर्यात्य, आचार विचार, कला, शास्त्रे, अभ्यास, युद्धनीती, शिक्षण या बाबीसोबत भारतीयांचा घ्यायला संपर्क आला. अशा पद्धतीचे परिणाम आपल्याला दिसून. त्यानंतर अशा प्रकारे नंद घरानंतर
नंद घराण्यानंतर मगधच्या गादीवर एक मोठं साम्राज्य निर्माण करणारं घराणं आलं. मोठं साम्राज्य निर्माण झालं आणि ते साम्राज्य निर्माण केलं मौर्यांनी. मौर्यांनीच ते साम्राज्य निर्माण केलं. आता या मौर्य घराण्याचा इतिहास बराच मनोरंजक आहे, इंटरेस्टिंग. कसं? आता याच्यामध्ये काय झालं, सगळ्यात पहिल्यांदा हे पाहू, मग याचा बॅकग्राऊंड पाहू. या मौर्य घराण्याचा भारतातील संस्थापक आहे चंद्रगुप्त मौर्य. भारताचा पहिला सम्राट. बघा शब्द वापरलेला आहे मी, सम्राट. आतापर्यंत या आधीचे कोण होते? राजे. आणि हा कोण? सम्राट. मग राजे आणि सम्राट मध्ये काही फरक आहे? आपल्याला वाटतं दोन्ही शब्द सारखेच आहेत, समानार्थी शब्द आहेत. राजे या शब्दाबद्दल आपण सम्राट हा शब्द वापरू शकतो, पण अनेक राजे ज्याला आपला राजा मानतात, म्हणजे राजांचा जो राजा असतो तो असतो सम्राट. अनेक राजे ज्याला आपला राजा मानतात त्याला इतिहासात सम्राट म्हटलं जातं. अतिशय शक्तिशाली, बलशाली, जो इतर राजांना आपल्या अंकित ठेवतो, आपल्या मुठीत ठेवतो, नियंत्रणात ठेवतो, त्याला म्हटलं जातं सम्राट. आणि भारताच्या इतिहासातला पहिला सम्राट कोण होता? चंद्रगुप्त मौर्य. मौर्य घराण्याचा संस्थापक. ब्राह्मणी परंपरेनुसार नंद घराण्यातील मुरा नावाच्या शूद्र स्त्रीच्या पोटी चंद्रगुप्तांचा जन्म झाला असं ब्राह्मणी परंपरा म्हणते. तर बौद्ध परंपरेनुसार मौर्य नावाच्या क्षत्रिय वंशात जो नेपाळमध्ये नेपाळच्या जवळचा एक मौर्य या राजघराणं होतं, त्या राजघराण्यात या चंद्रगुप्ताचा जन्म झाला असं वेगवेगळ्या परंपरा आपल्याला सांगतात. चंद्रगुप्तांचे वडील शूर होते, सेनानी होते, युद्धात मृत्यू झाला. आई गर्भवती होती. पतीच्या निधनानंतर ती भावाकडे आली. भावांनी तिला सुरक्षितपणे पुष्पपूर, बघा पुष्पपूर या ठिकाणी आणलं आणि पुढे या गर्भवती असलेल्या स्त्रीला पुत्र प्राप्त झाला, ज्याचं नाव तिने चंद्रगुप्त ठेवलं. म्हणजे आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की चंद्रगुप्ताचा जन्म हा आपल्या आजोळी किंवा मामाकडे झालेला आपल्याला दिसून येईल. परंतु चंद्रगुप्ताचे नशीब वाईट. जन्माला यायच्या आधीच त्याच्या वडिलांचे निधन झालं. जन्माला आल्यानंतर काही दिवसात त्याच्या आईचं निधन झालं. मग त्याच्या मामांनी त्याला सुरक्षिततेच्या कारणास्तव एका गुराख्याच्या घरी ठेवलं. त्या गुराख्याने त्याला एका शेतकऱ्याला विकलं. या शेतकऱ्याने त्याला गुरे राखण्याचं काम शिकवलं. बघा जीवनाची सुरुवात बघा, एखाद्या पिक्चरच्या स्टोरी प्रमाणे हे सगळं आहे. सिनेमातही एवढं क्रिएशन नाही. जन्माच्या आधी वडिलांचा मृत्यू, जन्माला आल्यानंतर आईचा मृत्यू, मामांनी काही दिवस सांभाळलं, नंतर डोक्यावर जळ झाला, सुरक्षिततेचं नाव ठेवून एका गुराख्याकडे सोपवलं. त्या गुराख्याने याला विकलं, एका शेतकऱ्याला विकलं आणि या शेतकऱ्याने त्याच्याकडे गुरे राखण्याचं काम केलं. किती लाईफमध्ये उतारच उतार, चढ नाही म्हणता येणार नाही, उतारच उतार चंद्रगुप्ताच्या नशिबाले. पण हा एक विलक्षण बालक होता, विलक्षण बालक.
नेतृत्व गुण, तेज, चमक, धाडसीपणा, कर्तृत्व निष्ठा, महत्वाकांक्षी असा व्यक्ती. हा मुलगा जेव्हा छोटासा होता खेळायचा, तो खेळताना राजाची भूमिका घेत असे. बाळाचे पाय पाण्यात दिसतात, बाळाचे पाय पाण्यात दिसतात. मी राजा होईन, तुम्ही प्रजा व्हा, तुम्ही दरबारी व्हा. लहानपणापासूनच महत्वाकांक्षी, स्वतःचे न्यायालय चालवायचा हा मुलगा, हा युलासा व्यक्ती. स्वतःचं न्यायालय चालवायचा, न्याय निवाडा करायचा, इतका विलक्षण बुद्धिमत्तेचा हा होता चंद्रगुप्त. आता चंद्रगुप्त जो राजा झाला, तो राजा बनवण्यात आला. तो राजा बनवण्यात आला, तो काही राजपुत्र नव्हता. बनला. कुणामुळे बनला? तर नंद घराण्यामध्ये जे 3 विद्वान होते, जे 3 प्राध्यापक तक्षशिलेवरून नालंदाला आलेले होते, त्यामधला एक व्यक्ती होता, जो होता विष्णुगुप्त. त्याच्या कुटील कारवायावरून त्याला कौटिल्य आणि त्याच्या चाणाक्ष बुद्धिमत्तेवरून त्याला चाणक्य असे इतिहासामध्ये वेगवेगळ्या नावाने तो ओळखला जातो. नंदाने, शेवटचा राजा धनानंद, या नंदाने जेव्हा चाणक्याचा अपमान केला, दरबारातून हाकलून लावलं, तेव्हा या चाणक्याने भीष्म प्रतिज्ञा केली की मी या नंदा तुझ्या घराण्याचा नायनाट केल्याशिवाय मी शेंडीला गाठ मारणार नाही, अशी प्रतिज्ञा या विष्णुगुप्त उलट चाणक्याने केली. चरक गावावरून आला म्हणून चाणक्य असंही म्हणतात, परंतु बुद्धिमान होता म्हणून चाणक्य. राजकारणातील कुटील नीतितज्ञ म्हणून कौटिल्य. धनानंद राजाने अपमान केल्याने संताप, नंद घराण्याचा उच्छेद करण्याची प्रतिज्ञा. नंद घराण्याचा काय करीन? नायनाट करीन. चाणक्याने जी कटकारस्थान रचली ती विशाखादत्तच्या मुद्रा राक्षसमध्ये दिली आहे. त्यावेळेस साहित्य, कौटिल्याचे अर्थशास्त्र व मेगास्थनीसचा इंडिका यावरून मौर्य साम्राज्याची माहिती मिळते. मी तुम्हाला सांगितलं की राजकीय, आर्थिक, सामाजिक जीवन कसं असावं, कौटुंबिक जीवन कसं असावं, याचा पूर्ण लेखाजोखा ह्या कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये दिलेला आहे. मॅगॅस्थनीसचा इंडिका, मॅगॅस्थनीस हा युरोपियन व्यक्ती सुद्धा भारतात आला. त्याने इंडिका हा ग्रंथ लिहिला. त्याही ग्रंथामध्ये मौर्य काळातील समाज जीवनाचं, राजकीय, सामाजिक, आर्थिक जीवनाचं, सांस्कृतिक जीवनाचं, भाषिक जीवनाचं आपल्याला संदर्भ मिळतो. आता या ठिकाणी आणखी एक वेगळी माहिती मी तुम्हाला सांगतो. इंडिका हा मॅगॅस्थनीसला लिहिलेला एक पुस्तक आहे, एक ग्रंथ आहे. इंडिका आता या पुस्तकाला हे इंडिका नाव का बरं मॅगॅस्थनीसने दिलं? कारण या पुस्तकामध्ये कोणत्या देशाचं वर्णन आहे? इंडिया. म्हणजे हे सिद्ध होतं की इंडिया हे भारताचं खूप जुनं नाव आहे रे बाबांनो, खूप जुनं नाव आहे. हे काही इंग्रजांनी वगैरे दिलेलं नाही. इंडिया हे भारताचं अतिशय जुनं नाव आहे. युरोपियन राष्ट्र भारताला भारत म्हणत नव्हते, हिंदुस्थान म्हणून ओळखत नव्हते, तर इंडिया म्हणून ओळखायचे. म्हणून मॅगॅस्थनीसने जो नाव वापरला आपल्या ग्रंथासाठी, इंडियाचं वर्णन म्हणून इंडिका. पुढे इंडिका नावाची हे 4 व्हीलरची कंपनी सुद्धा आहे आपल्याकडे. चला असो. तर मौर्य घराणं
आणि गुप्त घराणं, या दोन घराण्यांचा फार डिटेल अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा, खूप डिटेल अभ्यास. आणि तो डिटेल अभ्यास करत असताना आणखी काही वेळ आपल्याला द्यावा लागणार आहे. मी तुम्हाला मागे आपण जे लेक्चर घेतलं त्याही लेक्चरमध्ये सांगितलं होतं की प्रश्नांचा सराव असणे खूप आवश्यक आहे. आता समजा आपण मगधच्या साम्राज्याचा अभ्यास करतो आहोत, मग मगधच्या साम्राज्यावर कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत ते सुद्धा माहीत असणे आवश्यक आहे. आता या ठिकाणी आपण काही प्रश्न घेऊया जे या टॉपिकवर आधारित आपल्याकडे आहेत. बघा, प्रश्नांचा सराव. बघा, मी सांगितलं होतं तुम्हाला की 16 महाजनपदे, मागच्या लेक्चरमध्ये आपण हे घेतलं होतं. दुर्दैवाने थोडासा इलेक्ट्रिकचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते व्यवस्थित होऊ शकलं नाही, पण घेतलेला आहे. आणि तुम्हाला प्रश्न सांगितलं होता की 16 महाजनपदे उत्तर भारतामध्ये डेव्हलप झाली, स्थिरस्थावर झाली. आर्यांनी आपले सत्ता केंद्र तयार केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे वायव्य भारतापासून ते मध्य भारत, ते एकदम दक्षिणेपर्यंत, दख्खनपर्यंत, महाराष्ट्राच्या गोदावरी नदीपर्यंत हे सत्ता घराणं राहिलं. इकडे बिहार, बंगालपासून, बांगलादेश तर आपला भारतच आहे, बांगलादेश पासून तर एकदम चीन, नेपाळपर्यंत हे राजघराणे पसरले. किती राजघराणे होती? 16. आणि यांना महाजनपद म्हटलं जाते. मोठी राजघराणी असल्यामुळे महाजनपद. मग प्रश्न विचारण्यात आलेला आहे राज्यसेवेमध्ये. हे प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजेत. राज्यसेवा पूर्व परीक्षाचे जे 100 गुण आहेत, जीएस, त्यापैकी आपला स्कोर साधारणतः 65+ असला पाहिजेतच, 65+. मग त्यासाठी इतिहासावरचे जे काही 15 प्रश्न असतील, 5, 5 आणि 5, प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, करेक्ट आले पाहिजेत, एकदम करेक्ट. त्यासाठी प्रश्नांचा सराव असणे आवश्यक आहे. प्रश्नांचा सराव अतिशय आवश्यक आहे. या ठिकाणी प्रश्न पहा कसा. राज्यसेवेमध्ये प्रश्न कसे विचारले जातात? आता राज्यसेवेमध्ये वेळखाऊ प्रश्न, जसं जोड्या लावा, वेळखाऊ प्रश्न, कारण एका प्रश्नात 4 पट प्रश्न असतात. दुसरं बहुविधानात्मक, काय केलं जातं? खूप सारे सेंटेन्स दिले जातात, 4, 5, 6, 7, आणि योग्य कोणते, अयोग्य कोणते ते. तिसरा आहे कारण मीमांसा करणारे, जे एखादी घटना दिली जाते तिचं कारण आणि ते मॅच होत आहे का ते चेक केलं जातं. चौथा प्रकार स्पष्टीकरणात्मक, आणि काही प्रश्न म्हणजे 100 प्रश्नापैकी 5 प्रश्न वन लाइनर अप्रोच असणारे असू शकतात. मॅक्सिमम संख्या यांची असते. या प्रश्नांचा सराव करणे अतिशय आवश्यक आहे. आता या ठिकाणी तुमच्या समोर प्रश्न काय दिलेले आहेत, मी एकाही प्रश्नाचं उत्तर आज तुमच्या समोर आणणार नाही. तुम्हालाच काय करायचं आहे, हा प्रश्न पाहायचा आहे, कॉमेंट्स बॉक्समध्ये याचं उत्तर टाकायचं आहे, त्याच्यावर रिप्लाय देईन पुढच्या लेक्चरमध्ये. आणि टॅली करायचं आहे की आपण सोडवलेला उत्तर बरोबर आहे का.
तो मॅच होत आहे का, या ठिकाणी बघायचं. तर पहिला प्रश्न या ठिकाणी घेऊया आपण, राज्यसेवा परीक्षेमध्ये आलेला. काय म्हणतो पहिला प्रश्न, की एका बाजूला आहेत 16 महाजन पदातील काही महाजन पदे आणि दुसऱ्या बाजूला आहेत त्या महाजन पदांच्या राजधान्या. म्हणजे इकडे सत्ता आणि तिकडे राजधानी. इकडे सत्ता, मग कोशल, अवंती, वत्स आणि मगध 4 घराणे आहेत आणि कोशंबी, श्रावस्ती, गिरिवज आणि उज्जैनी 4 राजधान्या आहेत. जोड्या लावायच्या, अचूक जोड्या जुळवता आल्या पाहिजे. अचूक. कधी कधी या प्रश्नामध्ये काय असतं की आपल्याला सगळ्या जोड्या माहीत नसतील तर एक जोडी चेक करून पाहिजे जी आपल्याला माहित आहे. जसं मी या ठिकाणी तुम्हाला हा प्रश्न सोडवून पाहतो. मला कोशलची राजधानी माहीत नाही माहीत आहे असं आपण समजू. मला अवंतीची राजधानी माहीत नाही, मला वत्सची राजधानी माहीत नाही, पण मला मगधची राजधानी माहीत आहे. आणि मला असं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा मगधची राजधानी ही गिरिव्रज होती. मात्र बिंबिसारने गिरिव्रज राजधानी, मात्र कुणिकने नंतर ती राजधानी पाटलीपुत्रांनी. म्हणजे डी ची जोडी ही क सोबत लागायला पाहिजे हे मला माहित आहे, बाकीचं 3 माहित नाही. मग या ठिकाणी बघा डी म्हणजे बघा ऑप्शन असे पाहिजेत ए, सी आणि डी. मग या डी ची जोडी कुठे असायला पाहिजेत, 3. मग डी सोबत जर 3 योग्य असेल तर डी च्या ठिकाणी 3 ह्या फक्त एकाच पर्यायात आहे, म्हणून हा ऑप्शन नंबर 2, 4, 1, 3 हा करेक्ट आहे. परंतु हे केव्हा माहित असेल की जेव्हा एकाच ठिकाणी 3 आहे, समजा इथेही 3 असतं इथेही 3 असतं तर मग गडबड झाली असते. म्हणून डिटेल अभ्यास अतिशय आवश्यक आहे, डिटेल स्टडी आवश्यक आहे. नमुना प्रश्न दुसरा सेम तशाच पद्धतीचा आलेला प्रश्न. 4 एका बाजूला 4 असलेली राजघराणी, एका बाजूला 4 राजधानी. अंग, रुची, मल्ल, चेदी, वैशाली, कुशीनगर, युक्तिमती, मालिनी किंवा चंपा जोड्या जुळवा. हा प्रश्न महत्वाचा आहे. पहा, मी तुम्हाला म्हटलं ना कारण मीमांसा करणारे प्रश्न असतात. या प्रश्नामध्ये काय केलं जातं की एक विधान असणार, एक विधान आहे, एक विधान जसं एक विधान आहे. काय म्हणतं विधान की मगधचे राज्य हे अधिक शक्तिशाली बनले आणि त्याचं कारण दिलेलं आहे ख मध्ये. ख मध्ये काय आहे कारण, महाजन पदामध्ये सतत युद्ध होत असत. महाजन पदांमध्ये सतत युद्ध होत असत. मग या ठिकाणी प्रश्न विचारला जातो आणि त्याचे 4 ऑप्शन असतात. मग पहा 4 ऑप्शन काय आहेत. विधान क बरोबर आहे, ख पण बरोबर आहे आणि ख हे क चे स्पष्टीकरण आहे. जे विधानही बरोबर आहे, कारणही बरोबर आहे आणि या ठिकाणी विधान आणि कारण हे जुळत आहे. दुसरा ऑप्शन काय म्हणतो, विधान क बरोबर आहे, ख ही बरोबर आहे, परंतु ख हे क चे स्पष्टीकरण नाही, मिसमॅच आहे, कनेक्शन नाही. तिसरा काय म्हणतो, विधान क बरोबर आहे, ख चूक आहे. त्यामुळे एक बरोबर आहे एक चूक आहे तर मग स्पष्टीकरण जुळणार नाही. चौथा ऑप्शन काय म्हणतो, विधान क चूक आहे, ख मात्र बरोबर आहे. काय वाटतं तुम्हाला, कॉमेंट्स करा.
या 4 पर्यायापैकी अ, ब, क, ड यापैकी कुठला पर्याय योग्य वाटेल? तर या ठिकाणी ऑप्शन नंबर ए योग्य आहे, करेक्ट. कारण सतत युद्ध होत होती या 16 महाजनांमध्ये आणि या सततच्या युद्धाने मगधची गादी ही सगळ्यात शक्तिशाली बनलेली आपल्याला दिसतंय. मी तुम्हाला सांगितलं होतं. म्हणजे ऑप्शन नंबर असे प्रश्न विचारले जातात. अशा प्रश्नाचा जोड्याच्या स्वरूपात प्रश्न, काही प्रश्न स्पष्टीकरणावर असतात, स्पष्टीकरणावर विचारले गेलेले प्रश्न. जसं बौद्ध धर्माच्या प्रचाराची कारणे कोणती? बौद्ध धर्माची मी तुम्हाला सांगितलं, तथागत गौतम बुद्धांनी जो मार्ग सांगितला, पंचशील तत्व, त्रिरत्न या अष्टांग मार्ग यावर आधारित असलेला जो मार्ग होता, पुढे त्यांच्या अनुयायांनी या मार्गाला एका धर्माचं स्वरूप प्राप्त करून दिलं आणि एक नवीन धर्माची निर्मिती आपल्या देशामध्ये झाली. बुद्धांनी सांगितलेला मार्ग म्हणून बौद्ध धर्म असं त्याचं पुढं नामकरण झालेलं आहे. गौतम बुद्धांना काही वेगळा धर्म स्थापन करायचा नव्हता, मला वेगळा विचार मांडायचा आहे, धर्म नाही. परंतु पुढे त्यांच्या अनुयायांनी याला धर्माचं रूप दिलं. तर धर्म म्हणजे विचारच असतो. धर्म म्हणजे काय? वागण्याची, बोलण्याची, समाजात कशा पद्धतीने राहायचं याचा एक विचार म्हणजे धर्म. मग बौद्ध धर्माचा प्रचार झाला प्रचंड मोठ्या प्रमाणात भारतामध्ये. त्याची कारणं स्पष्टीकरणात्मक प्रश्न आहे. मग पहिलं कारण काय म्हणते? वैदिक धर्माच्या तुलनेत बौद्ध धर्म आकलनात अत्यंत सोपा, सुलभ, सुटसुटीत आणि सद्वर्तनावर व अहिंसा तत्व पालनावर भर देणार. एकदम बरोबर आहे वाक्य आहे. या वाक्यातील सगळ्यात महत्वाचा शब्द काय माहिती आहे का? सोपा, सुलभ आणि सुटसुटीत. हिंदू धर्मामध्ये कर्मकांड वाढले होती. पूजा अर्चा करण्यासाठी विशिष्ट पद्धतीची पूजा, कर्मकांड, यज्ञ, होम, हवन या तुलनेत सोपा, सहज मार्ग गौतम बुद्धांनी सांगितला. म्हणजे वाक्य एकदम बरोबर आहे, करेक्ट. सामान्यांना संस्कृतचे ज्ञान फारसे नसल्याने वैदिक मंत्र जप कठीण जात होते. एकदम बरोबर. जो वैदिक धर्म आहे, जो हिंदू धर्म आहे, हा संस्कृत वर आधारित होता. सगळे पूजापाठ, यज्ञ, हवन, मंत्र सगळे संस्कृतचे होते. मात्र सामान्य लोकांना संस्कृतचा अभ्यास करण्याची काही नव्हती, परवानगी नव्हती. त्यामुळे सामान्य लोकांना कुठे कळणार आहे मंत्रजाप? एकदम बरोबर. स्थानिक लोकांना अवगत असलेल्या पाली भाषेत वाङ्मय निर्मिती हा बौद्ध धर्माचा प्लस पॉइंट आहे. लोकल भाषेमध्ये त्यांनी आपले मार्ग सांगितले, लोकांच्या भाषेत सांगितलं. लोकांची जी भाषा होती त्या भाषेमध्ये लोकांना जर मिळत असेल तर ते लवकर कॅचअप होतं. महात्मा गांधींनी म्हटलं आहे की किमान प्राथमिक शिक्षण तरी मातृभाषेत दिलं पाहिजे, किंवा अभ्यासक्रमामध्ये मातृभाषा असलीच पाहिजे. आपण जी रोज बोलतो ती भाषा असली पाहिजे. म्हणून मराठी महत्वाची आहे. जाती व्यवस्था नाकारली, करेक्ट. सगळे काय आहेत? एक आहेत. कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, जाती नाही, वर्ण नाही, काही नाही. म्हणजे 1, 2, 3, 4 हे चारही पर्याय अगदी योग्य आहेत, की ज्यामुळे काय झाला? बौद्ध धर्माचा प्रचार मोठ्या प्रमाणात आपल्याकडे घडून आला. बरोबर. चला, असे प्रश्न. पुढचा प्रश्न वन लाइनर. तुम्हाला म्हटलं मी, एखादा प्रश्न असा असतो की जे वन लाइनर असतो. एखादा खालीलपैकी कोणता राजा अमित्रघात, शत्रूंचा नाश करणारा या नावाने ओळखला जातो? अमित्रघात. अमित्र म्हणजे शत्रू, शत्रूंचा घात करणारा. चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार, कनिष्क की समुद्रगुप्त? महत्वाचा प्रश्न आहे. मी तुम्हाला आजच शिकवलं, इतिहासामध्ये राज्यांना वेगवेगळे विशेषणे दिली जातात. जसं मी आज तुम्हाला शिकवलं होतं. अजात शत्रू, शत्रूंचा नायनाट करणारा. पुनिक.
बिंबिसारचा मुलगा. मग अमित्र घाट म्हणजे शत्रूचा नाश करणारा कोण? चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार, कनिष्क, समुद्रगुप्त. शोधा शोधा, विचार करा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मीच नाही सांगणार, शोधावं लागेल. जिज्ञासी प्रवृत्ती पाहिजेत, शोधाल तर सापडेल, आहे की नाही? तर अशा पद्धतीचे प्रश्न राज्यसभेमध्ये विचारले जातात. मौर्यकालीन धार्मिक जीवनाचे वैशिष्ट्य. मौर्यकालीन धार्मिक जीवनाची वैशिष्ट्य: धार्मिक स्वातंत्र्य, धर्मसहिष्णुता, शैव व वैष्णव पंथाचा उदय, बौद्ध धर्माचा विस्तार, बौद्ध धर्मात 18 उपपंथ. असे प्रश्न. म्हणून राज्यसेवेचा अभ्यास करताना तो अभ्यास अतिशय ताकदीचा आणि मजबूतीचा झाला पाहिजे. तर आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण मगधच्या साम्राज्याची ओळख करून घेतली. उद्या पुन्हा आपण व्हिडिओ सेशन ठेवणार आहोत आणि पुन्हा नवीन टॉपिक घेऊन तुमच्या समोर येणार आहोत. टॉपिक आणि प्रश्न आपण या ठिकाणी घेऊ. तुम्ही तयार राहा. मी पण उद्या पूर्ण तयारीने येणार आणि उद्याच्या लेक्चरमध्ये पुन्हा आपण भेटणार. तुर्तास राज्यसेवा परीक्षेसाठी बसणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे महाराष्ट्रातील आकार फाउंडेशन तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि लवकरात लवकर तुम्ही यशस्वी व्हाल या शुभेच्छेसह मी प्राध्यापक श्रीकांत पुराडे तुमची रजा घेतो. धन्यवाद.